नमस्कार मित्रांनो, काल आपण अर्थसंकल्पाची तत्व पाहितली, जो बेसिक पार्ट होता. आता आज आपण आपल्या सिलेबसमधला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टाइप्स ऑफ बजेटिंग किंवा अर्थसंकल्पाचे प्रकार, हा प्रकार पाहूया. थोडा इंटरेस्टिंग आहे, थोडा महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे मी शिकवतो याच्यावर मराठीमध्ये कुठंही चांगलं मटेरियल अवेलेबल नाही आहे, म्हणून हे चांगल्या पद्धतीनं गो थ्रू करा. हे थोडंसं जास्त महत्त्वाचं आहे. आपण यावर वर्कआउट करणार आहोत. आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर आपल्या सिलेबसमध्ये अर्थसंकल्पाचे प्रकार सांगत असताना हार्डली दोन प्रकारांची नावं आहेत. एक आहे झिरो बेस बजेटिंग आणि दुसरं आहे तुमचं कामगिरी आधारित अर्थसंकल्प म्हणजे परफॉर्मन्स बजेटिंग. या ठिकाणी आपण जवळपास 8 ते 9 टाइप्स ऑफ बजेट शिकणार आहोत. कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही हे सगळे प्रकार शिकत नाही तोपर्यंत ते दोन प्रकार कळणं कठीण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयोग प्रश्न विचारताना सुद्धा या सर्व टाइप्सच्या बजेटिंगवर प्रश्न विचारतो. म्हणून आपण काय करूया, हे सगळं शिकून घ्या. एकदा हे शिकून झालं, कन्सेप्ट क्लिअर झाले की त्यानंतर मग तुम्हाला इंटरनेटवरनं याच्यावरची फॅक्च्युअल माहिती गोळा करायची आहे, जी थोडी जास्त फायद्याची असेल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अगोदर आपण काय करूया, आपण कोणते कोणते प्रकार शिकणार आहोत याची मी तुम्हाला एकदा हिंट देतो एक छोट्यामध्ये. पहा, सगळ्यात पहिला आपण शिकणार आहोत लाईन आयटम बजेटिंग. पहिला आहे लाईन आयटम बजेटिंग, दुसरा आहे इन्क्रीमेंटल बजेटिंग, तिसरा आहे झिरो बेस बजेटिंग, त्यानंतर चौथं आहे परफॉर्मन्स बजेटिंग, त्यानंतर पाचवा आहे जे आहे ज्याला आपण म्हणतो, एक मिनिट, परफॉर्मन्स बजेटिंग, त्यानंतर पाचवा आहे आउटकम बजेटिंग, सहावा आहे टॉप डाऊन बजेटिंग आणि सातवा आणि आठवा प्रकार जो नाहीये तो आहे, जो तुम्हाला शिकवणार आहे, जो आहे PPBS म्हणजे प्लॅनिंग प्रोग्राम बजेटिंग सिस्टीम आणि आठवा आहे जेंडर बजेटिंग, लिंग आधारित तुमचा अर्थसंकल्प. असे आपण 8 प्रकार शिकणार आहोत, जे थोडे महत्त्वाचे आहेत, इंटरेस्टिंग आहेत. आपण काय करूया, 1 बाय 1 यांच्या हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. टोटल ॲक्च्युअली 9 आहेत, आपण ते समजून घ्या. आता पहा, सगळ्यात पहिलं आपण शिकूया लाईन आयटम बजेटिंग. अगोदर काय करा, थीम समजून घ्या. एकदा का तुम्हाला थीम कळली की त्यानंतर बजेटचा प्रकार कळणं खूप जास्त अवघड राहत नाही. पहा, लाईन आयटम बजेटिंग काय आहे अगोदर मी सांगतो, समजून घ्या, मग ही थिअरी शिकवतो. लाईन आयटम बजेटिंगमध्ये प्लेन फोकस काय असतो, ज्या गोष्टीसाठी आपण पैसे दिलेत ते त्यासाठी खर्च झालेले आहेत की हे तपासणे. तसं पाहायला गेलं तर लाईन आयटम बजेटिंग हा खूप जुना प्रकार आहे. खूप जुना इन द सेन्स काय, राजा राजवाड्यांच्या काळातला प्रकार आहे की ज्या काळामध्ये आपण जे पैसे खर्च केलेत याचा लोकांना फायदा झालेला आहे की नाही, पैसे खर्च करताना योग्य पद्धतीनं पैसे खर्च झाले आहेत की नाही पाहणं, किंवा पैसे ज्या कामासाठी दिले त्याच कामासाठी खर्च झाले आहेत की नाही तपासणं. या प्रकारची कोणतीही तपासणी जुन्या काळामध्ये होत नव्हती. जुन्या काळामध्ये राजे म्हणायचे, जा त्या ठिकाणी तळं खोदून या आणि यासाठी 500 सोन्याच्या मुद्रा घ्या, तुम्हाला जावं लागायचं, तुम्हाला तळं खोदून यावं लागायचं. हा खूप जुना प्रकार झाला. एकदम ट्रेडिशनल बजेटिंग, एकदम पारंपरिक पद्धतीची जी अर्थसंकल्पाची पद्धत होती त्याला आपण लाईन आयटम बजेटिंग असं म्हणतो. पहा, याला लाईन आयटम का म्हणलं जायचं याचं तुम्हाला डायग्राम काढल्यानंतर लक्षात येईल. समजा शिक्षण, बरोबर आहे, शिक्षणासाठी किती खर्च करा, 500 रुपये खर्च करा. त्यानंतर काय, आरोग्यासाठी किती खर्च करा, आरोग्यासाठी 100 रुपये खर्च करा. त्यानंतर सरकारी कारखाने, बरोबर, नवाबांच्या काळातले सरकारी कारखाने किती खर्च करा, 800 रुपये खर्च करा. त्यानंतर राणीचा महाल, याच्यावर किती खर्च करा, 1000 रुपये खर्च करा. आलं लक्षात. लाईन आयटम, आयटम म्हणजे ही वस्तू, शिक्षण, आरोग्य, सरकारी कारखाना आणि राणी, हे सगळे आयटम झाले आणि यांच्यासाठी केलेली ही लाईन. म्हणजे इथं पहा, प्लेन गोष्ट काय होती, कोणत्या कामासाठी खर्च केला गेलाय, ते काम आवश्यक आहे की नाही, ते काम सरकारची प्राथमिकता आहे की नाही, त्यावर पैसे खर्च व्हायला हवे की नाही, याचा काहीही थांग पत्ता नसताना फक्त राजा, बादशहा किंवा कंपनीचा मालक म्हणला त्यावर एवढे पैसे खर्च करा म्हणून तेवढे पैसे खर्च केले जायचे. याला म्हणायचं लाईन आयटम बजेटिंग. लाईन आयटम बजेटिंगमध्ये त्या ठिकाणी पैसे खर्च केल्यानंतर आपल्याला जो आवश्यक आहे, आपल्याला आवश्यक असा डिझायर्ड किंवा आपल्याला हवा असणारा रिझल्ट मिळालेला आहे की नाही हे पण तपासलं जात नव्हतं. लाईन आयटम बजेटिंगमध्ये सरळ सरळ एक कलमी कार्यक्रम होता. शिक्षणावर 500 रुपये खर्च झालेत का, हा झालेत, विषय संपला. किती लोक साक्षर झाली आहेत, किती लोकांना नोकऱ्या लागल्यात, किती लोकांना याचा बेनिफिट झालाय, किती लोकांना आकडेमोड करता येते, हे कुठंही तपासलं जात नव्हतं. याला आपण लाईन आयटम बजेटिंग असं म्हणतो. आलं लक्षात. अत्यंत पारंपरिक पद्धतीची ही बजेटिंग सिस्टीम होती, ज्यामध्ये
जो पैसे खर्च केलेत त्या खर्च केलेल्या पैशांचं आपल्याला आउटपुट मिळतंय की नाही, आउटकम मिळतंय की नाही, हे काहीही न तपासता फक्त सोपं टार्गेट काय होतं, सोपं टार्गेट होतं त्या ठिकाणी गेलेले पैसे खर्च झालेले आहेत की नाही हे तपासणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं, हा एक सिंपल प्रकार होता ज्याला आपण लाईन आयटम बजेटिंग असं म्हणायचो. लाईन आयटम बजेटिंग बा इथं लिहून दिले. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये वापरले गेलेले हे बजेटिंगची सिस्टीम होती, अर्थसंकल्पाची पद्धत होती. मग इथं काय महत्वाचं आहे तर या लाईन आयटम बजेटिंग मध्ये मुख्य फोकस हा खर्च करण्यावरती असायचा. त्या खर्चाच्या उद्देशावरती, खर्चाच्या प्राथमिकतेवरती, खर्चाच्या कायद्यावरती, खर्चाच्या योग्य अयोग्यतेवरती नव्हता. सरळ सरळ टार्गेट काय होता, त्या ठिकाणी पैसे खर्च करणं हा त्यांचा सगळ्यात मेन टार्गेट होतं. त्या ठिकाणी पैसे खर्च केले जायला हवे हा त्यांचा मेन टार्गेट होता. राहील लक्षात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मेन टार्गेट होता त्या ठिकाणी पैसे खर्च करण्यावरती. मग इथं ज्या वस्तूसाठी पैसे दिलेले गेलेले आहेत त्यासाठीच ते पैसे खर्च केले जावे, बरोबर आहे. म्हणजे अचानक समजा तुम्ही त्या ठिकाणी पैसे खर्च केले शिक्षणासाठी आणि शाळेमध्ये मुलं येत नाहीयेत आणि अचानक त्यावेळेस समजा खूप मोठी एखाद्या रोगाची साथ पसरली तर शिक्षणावरही पैसे खर्च करण्यापेक्षा हे पैसे आरोग्याकडे शिफ्ट करायला हवे हे त्या ठिकाणी राजाला, त्या मंत्र्यांना किंवा त्या ठिकाणी अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कळत नव्हतं. त्यांना राजाचा, नवाबाचा, बादशाहचा आदेश असायचा, हे पैसे या ठिकाणी खर्च कर, विषय संपला. मग त्यानं काही आणि जर त्या ठिकाणी त्याने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर ती अवज्ञा मानली जायची, तो आदेश मान्य नाही असं मानलं जायचं, व त्याला शिक्षा व्हायची. म्हणून सरळ त्याचं टार्गेट काय होतं, इथं सांगितलं इथं पैसे खर्च करा, नंतर केलेल्या खर्चाची तपासणी होत नव्हती. यामुळं ज्या वस्तूसाठी कामासाठी पैसे अलॉट केले गेलेले आहेत, अलॉट म्हणजे काय, मान्यता दिलेली आहे, त्यासाठी पैसे खर्च केले जावे हा याचा प्लेन टार्गेट होता. यामध्ये सार्वजनिक खर्चावर म्हणजे सरकारी खर्चावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न, मेन टार्गेट काय होतं, नियंत्रण ठेवणं हे यांचं मेन टार्गेट होतं. याचा एकमेव उद्देश होता सार्वजनिक खर्चाची अकाउंटेबिलिटी तपासणं व त्यामार्फत खर्चावर रेग्युलेशन आणणं आणि कायदेशीरपणा आणणं, नियंत्रण आणणं हे याचं मेन टार्गेट होतं. प्रश्न कुठे येतो, पारंपरिक अर्थसंकल्पाच्या पद्धतींचे उद्देश काय होते. पहिला उद्देश काय होता, खर्चावर नियंत्रण ठेवणं. दुसरा उद्देश होता अकाउंटेबिलिटी तपासणं. तिसरा उद्देश होता नियमन करणं. चौथा होता कायदेशीरपणा आणणं, रेग्युलेशन आणणं. त्या खर्च केल्या गेलेल्या पैशांमधनं काही फायदा झालेला आहे की नाही, आपल्याला हवे ते रिझल्ट मिळालेले आहेत की नाही, हे काहीही तपासलं जात नव्हतं. याला आपण लाईन आयटम बजेटिंग हा शब्द वापरायचो. काय शब्द वापरायचो, लाईन आयटम बजेटिंग हा शब्द वापरायचो. चालेल. आता पुढचा आहे इन्क्रिमेंटल बजेटिंग, बरोबर आहे. इन्क्रिमेंटल बजेटिंग थोडे इंटरेस्टिंग आहे. पहा, इन्क्रिमेंटल बजेटिंग आता याला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही. मी काय करेल की या लेक्चरच्या नंतर एखादी स्लाइड याला काय मराठीत ऍक्च्युअली म्हणतात ते शोधून तुम्हाला देईल. इन्क्रिमेंटल बजेटिंगचा सोपा कन्सेप्ट आहे. पहा, बेसिक गोष्ट काय असते, आपण याची थीम समजून घेऊया. समजा काय असतं, आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली. समजा माझं एक्झाम्पल घ्या, मी एखाद्या अभ्यासिकेमध्ये गुंतवणूक केली. आता अभ्यासिकेमध्ये गुंतवणूक करताना काय खर्च असतो तुम्ही फक्त विचार करा. समजा मला तो हॉल रेंटने घ्यायचा आहे, त्या हॉलचा रेंट आहे समजा 60,000 रुपये. तर 60,000 रुपये माझा रेंट झाला, बरोबर आहे, पहिल्या महिन्याचा. सोबत काय आहे की तो हॉल मला मिळून देताना एखाद्या ब्रोकरनं मिळून दिलेला असतो, तर त्या ब्रोकरला मला 2 महिन्यांचं रेंट द्यावं लागतं. 60,000 रुपये पहिला महिना, सोबत 2 महिन्यांचं रेंट त्याला ब्रोकरला मला फुकटमध्ये द्यावं लागतं, कारण त्यानं तो हॉल शोधून दिलाय. तर त्याचे 1,20,000 म्हणजे टोटल किती झाले, 1,80,000. समजा मला त्या हॉलमध्ये फर्निचर करायचं. फर्निचर करण्यासाठी मला समजा खर्च लागणार आहे लेटेस्ट एक 4-5 लाख रुपये. मग 1,80,000 प्लस हे 5 लाख किती झाले, 6,80,000 रुपये. आता त्या ठिकाणी समजा लाईट बिल समजा 10,000 येतं, 6,90,000. आणि मला त्या ठिकाणी कोऑर्डिनेटर ठेवायचा आहे ज्याला महिना मला द्यायचा समजा 8 ते 10,000 म्हणजे समजा 10,000. तर पहा, माझी पहिल्या महिन्याची इन्व्हेस्टमेंट आहे 7 लाख रुपये. किती इन्व्हेस्टमेंट आहे, 7 लाख रुपये. आता या ठिकाणी मी पहिला महिना अभ्यासिका सुरू केली, माझे 7 लाख पहिल्या महिन्यात गेले. दुसरा महिना मी अभ्यासिकेच्या ऍडमिशनसाठी वाट पाहिली, ऍडमिशन आले नाही. मग तरी मी काय केलं, रेंट दिला 60,000, वरचे 10-20,000, 70,000 माझा खर्च आला. प्रत्येक महिन्यात मला खर्च येत जातोय. आता हा खर्च येत असताना महत्वाची गोष्ट काय, मी त्या ठिकाणी 4 महिन्यानंतर हा विचार करायला हवा की अरे चला आपल्याला अभ्यासिका परवडत नाही, आपण अभ्यासिका बंद करूया. पण
जेव्हा मी अभ्यासिका बंद करायला जातो, आता पहा मला परवडत नाही, मी अभ्यासिका बंद करायला हवी, बरोबर आहे, पण ही अभ्यासिका जेव्हा मी बंद करायला जातो त्यावेळेस मला जे सल्ला देणारे लोक असतात ते मला म्हणतात, हे बघ ऑलरेडी तू 7 महिने वाट बघितली, आणखीन 2-4 महिने वाट बघ, कारण ऑलरेडी त्या अभ्यासिकेत केलेली तुझी गुंतवणूक खूप जास्त आहे. आता त्या ठिकाणी जी मी गुंतवणूक केली आहे त्याला आपण एक शब्द वापरतो, तो शब्द आहे संकन कॉस्ट. काय शब्द आहे? संकन कॉस्ट. म्हणजे पहिल्या महिन्यात जे 7 लाख रुपये जो मी खर्च केलाय तो काय आहे? संकन कॉस्ट आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी मी त्या अभ्यासिका का बंद करू शकत नाहीये, तर त्या ठिकाणी माझा असणारा संकन कॉस्ट हा खूप जास्त आहे. आलं लक्षात? यामुळे मी काय करतो, दरवर्षी त्या अभ्यासिकाला थोडे 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 पैसे खर्च करतोय. का? कारण ऑलरेडी त्या ठिकाणी मी केलेली गुंतवणूक मोठी आहे. मग प्रत्येक वेळेस मी त्या अभ्यासिकेला जे थोडे थोडे पैसे वाढवून देतोय त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं इन्क्रिमेंटल बजेटिंग. आता हे माझ्या बाजूने झालं. अभ्यासिकेचं एक्झाम्पल मी तुम्हाला का दिलं? कारण तुमच्या ओळखीची गोष्ट आहे. आता मी सेम तुम्हाला काय करतो, गव्हर्नमेंट मधलं एखादं एक्झाम्पल देतो. इन्क्रिमेंटल बजेटिंगचं तुम्हाला आठवत असेल, चिकुनगुन्या नावाचा एक डिसीज आला होता, बरोबर, खूप दिवसांपूर्वी. चिकुनगुन्या डिसीज झाला, खूप अचानक आला, आपल्याला अंदाज नव्हता. आणि हा चिकुनगुन्या आल्यानंतर गव्हर्नमेंटला या ठिकाणी अचानक धावपळ करावी लागली आणि गव्हर्नमेंटनं खूप सगळ्या प्रकारचे मेडिकल युनिट उभे केले, काही लोकांना नोकरी दिली, हे सगळं झालं. आता 3-4 वर्ष झाले. 4 वर्षानंतर चिकुनगुन्याला आपल्याला हर्ड इम्युनिटी आली. आता जरी चिकुनगुन्या झाला तरी खूप जास्त त्रास होत नाही, मेडिसिन अवेलेबल आहे, काय उपचार पद्धती करायची याचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सगळ्यांना माहीत आहे, किती दिवसांनी व्यक्ती नीट होतो हे सुद्धा लोकांना माहीत आहे आणि लोकांची यामध्ये भीती गेली. आता काय होतं, ज्या वर्षी समजा चिकुनगुन्या आला 2015ला, त्या वर्षी आपण समजा या चिकुनगुन्याच्या युनिटवर सरकारनं काय केलं, 100 रुपये खर्च केले. आता काय झालं, 2016ला समजा चिकुनगुन्या सगळा निघून गेला. हार्डली कुठं छोट्या छोट्या पॉकेटमध्ये तो खर्च आहे. पण काय होतंय, आता 2016ला चिकुनगुन्या निघून गेला तर सरकारचं म्हणणं आहे की आता चिकुनगुन्या निघून गेलाय तर मागच्या वर्षी आपण या चिकुनगुन्याच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर, यंत्रणेवर जे 100 रुपये खर्च केले होते हे खर्च करायला नको, हे सोडून द्या. पण मला सांगा, जर समजा 100 रुपये खर्च करणं बंद केलं तर त्या चिकुनगुन्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळं ज्या अधिकाऱ्यांना फायदा होणार आहे, ज्या डॉक्टर लोकांना मी एक्झाम्पल देतोय, आम्ही नाव ठेवत नाहीये. पहा, सगळ्या प्रोफेशनमध्ये सगळी लोक सारखी असतात. आपल्याला ही सवय असते की आपण एखाद्या प्रोफेशनला विनाकारण नाव ठेवतो. जसं की मला खूप सगळे लोक म्हणतात की MPSCचे कोचिंग क्लासवाले हे विद्यार्थ्यांच्या जीवावर मोठे झाले. म्हणजे याचा अर्थ हे केव्हा रिलेव्हंट होतं माहितीये का, मी तुमच्याकडनं फीज घेतोय आणि मी तुम्हाला शिकवतच नाही तर हे खरं झालं. तसं पाहायला गेलं तर या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक जण आहे, मग तो हॉटेलवाला असो, थिएटरवाला असो, अनिल अंबानी असो, नरेंद्र मोदी असो, ही सगळी लोकांच्या जीवावर मोठी झाली की नाही, बरोबर आहे की नाही. पण या ठिकाणी सगळ्यात जास्त बदनाम कुणाला केलं, ते MPSCच्या विद्यार्थ्यांना केलं. आणि करताना पण तिथं काय वाक्य असतं की फक्त MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचेच पालक व्याजानं पैसे काढतात, बाकी जगात कुणीच काढत नाही. आणि हा सगळ्यात मोठं कारण आहे की आपण मराठी मुलं उठतो, समोरच्या व्यक्तीवर नाव ठेवतो, त्याच्याकडनं शिकून घेण्याकडे आपला कल नसतो. ठीक आहे, हा वेगळा मुद्दा आहे जो त्या ठिकाणी आला. समजा आता काय, समजा ही यंत्रणा आपण सुरू केली आहे, आता या यंत्रणेमध्ये 100 रुपये खर्च केलेत. आता जर समजा आपण पुढच्या वर्षी म्हणलं की चिकुनगुन्या गेलाय तर ही यंत्रणेला लागणारे 100 रुपये बंद करा, तर त्या ठिकाणी निगडीत असणारे मंत्री, त्या ठिकाणी निगडीत असणारे अधिकारी, त्या ठिकाणी असणारे मेडिकल ऑफिसर्स, त्या ठिकाणी काम करणारा सगळा कर्मचारी, यांना मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी बंद होतील. मग हे काय म्हणतात, साहेब आता ठीक आहे चिकुनगुन्या गेलाय पण अचानक येऊ शकतो, तर तुम्ही मागच्या वर्षी जे 100 रुपये दिले होते ते 100 रुपये तुम्ही 200 नका करू, पण जे मागच्या वर्षी तुम्ही 100 रुपये दिले होते त्यावर थोडी इन्क्रिमेंट करून या वर्षीच्या बजेटमध्ये थोडे पैसे वाढवून द्या. म्हणजे 2015ला जर त्या योजनेसाठी 100 रुपये दिले असतील तर 2016ला आपण त्यात छोटीशी इन्क्रिमेंट करतो. इन्क्रिमेंट, तुम्ही घरी पण हा शब्द ऐकला असेल बघा. अचानक एखाद दिवशी वडील काहीतरी मिठाई घेऊन येतात, साधी सुधी आपली नोकरी असते आणि म्हणतात अरे आज काही नाही 5% इन्क्रिमेंट झालं. ते म्हणतात का 100% इन्क्रिमेंट झालं? इन्क्रिमेंट 100%चं असतं का? इन्क्रिमेंट काय असतं, ग्रॅज्युअल असतं, छोटं असतं, टप्प्याटप्प्याचं असतं, बरोबर आहे. मगाशी जो मुद्दा सांगितला, कधी कधी हर्ट होतं, वाईट वाटतं की यार आपण कष्ट करतोय, आपण सगळ्यांना शिकवतो, तरी लोक म्हणतात तुम्ही MPSC च्या विद्यार्थ्यांच्या जीवावर मोठे झाले. प्रत्येकच वेळेस असं नाहीये. प्रत्येक जण सर्व्हिस देतो, त्याचे पैसे चार्ज करतो. MPSC सुद्धा तोच प्रकार आहे.
हा एक कोचिंग क्लास आहे. मग ते 10वी 12वी पासून मग बैजूज असेल, वेदांतू असेल, ही सगळी लोक त्याच्या बेसिसवर मोठे झालेत. या लोकांना नाव ठेवणाऱ्या लोकांना आता मी नेग्लेक्ट करायला शिकलोय की चला सोडून द्या. आपल्याला चांगलं म्हणणारी खूप सगळी लोक आहेत ज्यांना आपल्या कामाबद्दल कौतुक आहे. तुमच्या कमेंट्स मधनं जे कौतुक होतं ना, ती एनर्जी देते की चला आपण रोज लेक्चर घेऊया. तुम्हाला अंदाज येत असेल 15-20 दिवसात रेअरली एखादं लेक्चर आपलं स्किप होतं. अदरवाईज हा प्रयत्न असतो की तुमचं रोज लेक्चर व्हावं. 26 मे पासून 23 मे पासून रोज न चुकता करंट इव्हेंटचं लेक्चर टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आजारी नाही, आमचा टेक्निशियन खूप मोठ्या प्रमाणात आजारी आहे, तरी आम्ही का प्रयत्न करतोय? कारण आपल्याला पैसे तर कमवायचे, पण पैशांसोबत आपण जे पैसे घेतलेत या पैशांना व्हॅल्यू देणं जे मार्केटचं तत्व आहे त्याला आम्ही प्रयत्न करतो. चला, 2016ला चिकुनगुन्या गेलाय. मग हा चिकुनगुन्या गेल्यानंतर काय, काम बंद व्हायला हवं. पण ते सगळे लोक म्हणतात की तुम्ही 200 रुपये नका देऊ, फक्त काय करा, थोडी इन्क्रीमेंट करा. त्यामुळे 2016ला काय होतं, 110 रुपये मिळतात. म्हणजे मला सांगा किती रुपयांची इन्क्रीमेंट झाली? 10 रुपयांची इन्क्रीमेंट झाली. 2017ला आता चिकुनगुन्याचे पेशंट धरून आणावे लागतात तरी येत नाहीत. मग काय, आणखीन रिलिव्हन्स संपला. आपण किती रुपये दिले? फक्त 115 रुपये. आपण किती रुपये वाढले? आपण इथं 5 रुपये वाढून दिले. इथं किती रुपये वाढून दिले? 2 रुपये. पहा, वाढ झाली आहे फक्त 2ची, पण टोटल पैसे किती दिले गेलेत? 2015ला 100 रुपये दिले गेलेत, 2016ला 110, 2017ला 115, 2018ला 117 रुपये दिले गेले. मग इथं बेसिक गोष्ट काय आहे, इथं त्या कामाचा रिलिव्हन्स जरी संपला तरी त्या कामामध्ये, त्या योजनेमध्ये ज्या लोकांचा व्हेस्टेड इंटरेस्ट असतो, ज्या लोकांचे हितसंबंध गुंतलेले असतात, ही हितसंबंध गुंतलेली लोक ते काम बंद पडू देत नाहीत व ते काम आहे तसंच कंटिन्यू राहण्यासाठी सांगतात. याला आपण इन्क्रिमेंटल बजेटिंग असं म्हणतो. इन्क्रिमेंटल बजेटिंग म्हणजे दरवर्षी दर नवीन योजनांना पैसे अलॉट करत असताना किंवा त्या ठिकाणी डिमांड फॉर ग्रँट अनुदान देत असताना ते काम गरजेचं आहे की नाही, ते प्रायोरिटीचं आहे की नाही, त्याची सध्या आवश्यकता आहे की नाही, हे काहीही लक्षात न घेता या ठिकाणी सगळ्यात सोपा कन्सेप्ट आहे की मागच्या वर्षी किती पैसे दिलेत त्याच्यावर थोडी इन्क्रीमेंट करायची आणि तेवढे पैसे द्यायचे. मागच्या वर्षी 2015मध्ये 100 दिले होते, 2016ला 110, 17ला 115, 18ला 117 असे पैसे देण्यात आलेले आहेत. याला आपण इन्क्रिमेंटल बजेटिंग असं म्हणतो. आणि इन्क्रिमेंटल बजेटिंग देत असताना जी लोक या बजेटची किंवा पैशांची मागणी करतात त्यांचं म्हणणं असतं की या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये खूप जास्त संकन कॉस्ट आहे. मी संकन कॉस्टची संकल्पना सांगितली, 7 लाख रुपये, बरोबर आहे. म्हणजे मी माझ्या अभ्यासिका बंद करायला सुरू केल्यानंतर सगळी लोक मला सल्ला काय देतात की बंद नको करू, तुझी तेवढी संकन कॉस्ट आहे, जर तू बंद केले तर सगळे 7 लाख रुपये पाण्यामध्ये जातील आणि तू फर्निचर घेऊन टाकणार कुठं, त्यासाठी तुला वेगळं गोडाऊन घ्यावं लागेल. त्यापेक्षा काय आहे त्या अभ्यासिका कंटिन्यू कर. हे माझं काय, हा इन्क्रिमेंटल बजेटिंगचा प्रकार झाला. म्हणजे समोरच्या योजनेची योग्यता अयोग्यता न तपासता त्या योजनेला मागील योजनांमध्ये पैसे दिलेले आहेत म्हणून ती योजना कंटिन्यू करणं, त्या योजनेला पैसे देणं, याला आपण इन्क्रिमेंटल बजेटिंग असं म्हणतो. राहील लक्षात. नॉर्मली जवळपास जगभरामधल्या सगळ्या अर्थसंकल्पांमध्ये इन्क्रिमेंटल बजेटिंग फॉलो केलं जातं. इन्क्रिमेंटल बजेटिंगला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. इथं महत्त्वाचं, यामध्ये दरवर्षी निधी मंजूर करताना, म्हणजे तुम्हाला फंड्स किंवा ग्रँट देत असताना निधी मंजूर करताना मागच्या वर्षी दिलेल्या निधीच्या आधारे, म्हणजे मागच्या वर्षी किती पैसे दिलेत याच्या आधारे निधी मंजूर करण्यात येतो. याला आपण इन्क्रिमेंटल बजेटिंग असं म्हणतो. आणि इन्क्रिमेंटल बजेटिंग का फॉलो केली जाते तर त्यामागचं सगळ्यात मेन कारण आहे इन्क्रिमेंटल बजेटिंगमध्ये जी संकन कॉस्ट आहे, म्हणजे आपण त्या ठिकाणी जे गुंतवणूक करून ठेवलेले पैसे आहेत, ही संकन कॉस्ट बुडता कामा नये त्यासाठी हे पैसे वाढविले जातात. आणि यामध्ये मग सरकारी तिजोरीवर खर्चाचा खूप मोठा बोजा पडतो आणि सरकारला हे कंटिन्यू लॉस सहन करावा लागतो. यामुळे ही महत्त्वाची बाब आहे. याला आपण संकन कॉस्ट या शब्दाने ओळखतो. राहील लक्षात. हे काय आहे, हे संकन कॉस्ट आहे, हे लक्षात ठेवा. चालेल. आता संकन कॉस्टच्या विरुद्ध जो कन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणतो झिरो बेस बजेटिंग. म्हणजे काय, शून्याधारित अर्थसंकल्प. याला आपण काय म्हणतो, शून्य आधारित अर्थसंकल्प, झिरो बेस बजेटिंग या नावाने ओळखतो. काय आहे हे, थोडं इंटरेस्टिंग आहे. पहा, आता मी तुम्हाला समजावून सांगतो हा झिरो बेस बजेटिंग किंवा शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे काय. पहा, मगाशी आपण काय पाहितलं, पैसे देत असताना 2015, त्यानंतर 2016, 2017,
आणि इथे समजा 2018. आता आपण काय केलं, 2015ला 100 रुपये दिले, 2016ला आपण 115 रुपये दिले, 2017ला इथं 100 रुपये दिले, इथे 110 रुपये दिले, इथं 115 रुपये दिले आणि 2018ला आपण काय केले, 117 रुपये दिले. आपण काय केलं, हे पैसे इन्क्रीमेंट करत गेलो. हे आपण इथं पाहिलं काय केलं, आपण पैसे इन्क्रीमेंट करत गेलो. झिरो बेस बजेटिंग काय म्हणतं माहिती का? झिरो बेस बजेटिंग म्हणतं, समजा 2015ला या योजनेची, या स्कीमची गरज होती, निकड होती, आवश्यकता होती आणि ती स्कीम आपली प्रायोरिटी होती, प्राथमिकता होती, म्हणून आपण काय केली, ही स्कीम कंटिन्यू केली. केव्हा? 2015ला. आता 2016ला काय आहे, ही स्कीम सध्या आवश्यक नाहीये, मग यात काय करायला हवं? तर मग इथं काय सिस्टीम आहे, 2015ला 100 दिलेत, 2016ला इन्क्रिमेंटल बजेटिंग नुसार 110 रुपये दिले होते. पण झिरो बेस बजेटिंग मध्ये काय, तुम्ही या ठिकाणी इथं पैसे देत असताना त्या प्रत्येक स्कीमची गरज आहे की नाही, किती गरज आहे, त्या स्कीमला पैसे आपण देऊ शकतो का, किंवा त्या स्कीमच्या ऐवजी एखाद्या ऑल्टरनेटिव्ह स्कीमला आपण पैसे देऊन ते सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो, या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे थोडक्यात काय, 2016ला पैसे देत असताना या स्कीमला पैसे देण्यासाठी 110 रुपये न देता, गरज किती आहे, फक्त 10 रुपयाची, सो 10 रुपये दिले जातील. बरोबर आहे. मग इथं काय होईल, सरळ सरळ पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 10. म्हणजे आपण या स्कीमला पैसे देत असताना इन्क्रिमेंटल बजेटिंग मध्ये काय करायचो, या स्कीमला मागच्या वर्षी किती पैसे दिलेत हा विचार करून पैसे दिले जायचे. इथं काय होतंय, या स्कीमला पैसे देत असताना मागच्या वर्षी किती पैसे दिलेत याचा बिलकुल विचार केला जात नाही. तर फक्त काय आहे, या स्कीमला या वर्षी किती रुपयांची गरज आहे तो विचार करून 10 रुपये दिले जातात. म्हणजे आपण स्कीमला पैसे देत असताना कुठून विचार करतो, आपण शून्यापासून विचार करतो. शून्य. जुन्या केसमध्ये काय होतं, 100 पासून विचार केला जायचा, त्यावर इन्क्रिमेंट 10 रुपये मिळायची. इथं शून्यापासून विचार करतोय, त्यामुळे फक्त 10 रुपये मिळतात. म्हणजे झिरो बेस बजेटिंग. बेस शून्य, शून्यापासून विचार करायचा. म्हणजे इथं सरळ काय होईल, इथं पहा, इथं या ठिकाणी काय होईल आणि इथं तुम्हाला सांगतो इथं काय होईल, तो एक लक्षात येऊन जाईल तुम्हाला. पहा, या ठिकाणी 10 रुपये दिलेत, या ठिकाणी फक्त 5 रुपये मिळतील आणि या ठिकाणी फक्त 2 रुपये मिळतील. याला म्हणायचं झिरो बेस बजेटिंग. म्हणजे प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी पैसे अलॉट करत असताना मागच्या वर्षी किती पैसे मिळेल याचा काहीही विचार न करता या स्कीमला या वर्षी गरज आहे का, ऑल्टरनेटिव्ह स्कीम आपण शोधू शकतो का, किंवा विना याचा आपण मॅनेज करू शकतो का, हा सगळा विचार करून जेव्हा पैसे दिले जातात याला आपण झिरो बेस बजेटिंग या नावाने ओळखतो. काय म्हणतो आपण, झिरो बेस बजेटिंग. इथं पहा, आता सगळं फॅक्च्युअल आपण पाहूया. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं, झिरो बेस बजेटिंग या संकल्पनेची सुरुवात अमेरिकेमध्ये झालेली आहे. शून्य आधारित अर्थसंकल्पाची सुरुवात अमेरिकेमध्ये झालेली आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, झिरो बेस बजेटिंगची सुरुवात ही खाजगी उद्योगधंद्यांमध्ये केली होती. लक्षात ठेवा, दोनही मुद्दे महत्वाचे आहेत परीक्षेच्या सोयीनं. लक्षात ठेवा, झिरो बेस बजेटिंग म्हणजेच शून्य आधारित अर्थसंकल्पाची सुरुवात अमेरिकेमध्ये झाली होती. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, झिरो बेस बजेटिंगची सुरुवात ही खाजगी इंडस्ट्रीमध्ये झाली होती. 1969ला पीटर पिहर यांनी खाजगी उद्योगधंद्यांमध्ये झिरो बेस बजेटिंग लावण्यासाठी सुरुवात केलं होतं. मग इथं महत्वाची गोष्ट, अमेरिकन सरकारसाठी जिमी कार्टर यांनी, नाव लक्षात ठेवा, जिमी कार्टर यांनी अमेरिकेसाठी सगळ्यात सुरुवातीला 1978 मध्ये अमेरिकन गव्हर्नमेंटसाठी या झिरो बेस बजेटिंगची सुरुवात केली 1978 मध्ये. यालाच रॅशनल सिस्टीम ऑफ बजेटिंग सुद्धा म्हणतात. हा शब्द महत्वाचा आहे. या झिरो बेस बजेटिंगलाच रॅशनल सिस्टीम ऑफ बजेटिंग या नावानं सुद्धा ओळखलं जातं. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे जे मी शिकवलं, 2015 100 करोड, 2016 50 करोड, 17ला जर गरज पडली 200 करोड मिळतील, 18ला 10 करोड मिळतील. म्हणजे प्रत्येक वेळेस पैसे देत असताना ती पैशांची गरज आहे की नाही हा विचार करून मग त्या ठिकाणी पैसे अलॉट केले जातील. याला आपण शून्य आधारित अर्थसंकल्प किंवा झिरो बेस बजेटिंग या नावानं ओळखतो. शून्य आधारित अर्थसंकल्प किंवा झिरो बेस बजेटिंग या नावानं ओळखतो. आता इथं यामध्ये प्रत्येक वेळी निधी मंजूर करत असताना या स्कीमला त्याची गरज आहे की नाही, प्राथमिकता आहे की नाही, हे सगळं तपासूनच निधी दिला जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, निधीची गरज म्हणजे त्याची किती आवश्यकता आहे आणि त्याची प्राथमिकता या विभाग प्रमुखाला सिद्ध करावी लागते. इन्क्रिमेंटल बजेटिंग मध्ये असं काहीही सिद्ध करावं लागत नाही. पण झिरो बेस बजेटिंग मध्ये जेव्हा प्रत्येक
डिपार्टमेंट त्या ठिकाणी तेवढ्या पैशांची मागणी करत असताना ते आवश्यक आहे का आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे प्रायोरिटी आहे का हे तपासून पैसे दिले जातात ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात. याची गरज म्हणजे आणि प्राथमिकता या दोन गोष्टी तपासून पैसे दिले जातात ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे झिरो बेस बजेटिंग, ज्याला आपण रॅशनल सिस्टीम ऑफ बजेटिंग या नावाने सुद्धा ओळखतो. ॲडव्हान्टेज काय आहेत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामार्फत टॅक्सेसमध्ये होणारी वाढ टळल. टॅक्सेसमध्ये होणारी वाढ का टळल? सिंपल गोष्ट आहे. मला अगोदर काय करावं लागायचं? 100, 110, 115, 117 एवढे पैसे द्यावे लागायचे. म्हणजे पहा 100, 110 म्हणजे 210, 210 प्लस 115 325, 325 प्लस 117 जवळपास 447. बरोबर, 447 रुपये मला नॉर्मल केसमध्ये खर्च करावे लागायचे. किती वर्षात? 4 वर्षात. पण नवीन पद्धतीमध्ये काय? 100 वरचे 10 110 प्लस 5 115 प्लस 2 117. म्हणजे मला फक्त 117 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजे माझे जवळपास 330 रुपये वाचणार आहेत. जर माझे 330 रुपये वाचणार असतील तर ऑब्व्हियसली मला लोकांवर जास्त टॅक्सेस लावायची गरज नाही. टॅक्सेस मला कमी करायला येतील. सो यामार्फत काय होतं? पहिली गोष्ट टॅक्सेसमध्ये होणारी वाढ कमी होते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बजेटच्या दरम्यान वर्षभरात केव्हाही ऍडजस्टमेंट केली जाऊ शकते. काय ऍडजस्टमेंट? कारण सोपा कन्सेप्ट आहे. पैसे खर्च करत असताना त्याला अगोदर किती पैसे दिलेत किंवा ते डिपार्टमेंट कुणाचं आहे हा विचार न करता त्या ठिकाणी पैसे देणं गरजेचं आहे की गरजेचं नाही हे तपासून पैसे दिले जातात. म्हणून या ठिकाणी काय होतं? त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट केली जाऊ शकते. झिरो बेस बजेटिंग मध्ये अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीचं बजेट बनवताना पार्टिसिपेशन वाढतं. का वाढतं? कारण त्या ठिकाणी जेवढे पैसे त्याला हवे आहेत ते पैसे का हवे आहेत, ते कसे मिळणार आहे हे सगळं त्या व्यक्तीला सिद्ध करावं लागतं. यामुळे त्या व्यक्तीचं झिरो बेस बजेटिंग मध्ये बजेट बनवत असताना पार्टिसिपेशन वाढतं आणि जेवढं जास्त पार्टिसिपेशन वाढतं तेवढं ते बजेट काय होतं? प्रॅक्टिकल बनतं, रिअलिस्टिक बनतं. अनुदानाची मागणी करणाऱ्या विभागाला त्याची आवश्यकता सिद्ध करावी लागते, रिलिव्हन्स सिद्ध करावा लागतो, प्रायोरिटी सिद्ध करावी लागते. जर ते प्रायोरिटी सिद्ध करू शकले तरच त्यांना अनुदानाची मागणी मिळेल, अदरवाईज त्यांना पैसे मंजूर होणार नाहीत. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1983 मध्ये सगळ्यात सुरुवातीला झिरो बेस बजेटिंगचा वापर करण्यात आला. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. 1983 तुम्हाला होमवर्क देतो. 1983च्या वेळेस कोणती पंचवार्षिक योजना होती हे शोधायचं आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. लक्षात ठेवा, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1983 सगळ्यात पहिल्यांदा यावेळी झिरो बेस बजेटिंगचा वापर करण्यात आला आणि इतर मंत्रालयांमध्ये 1986-87 म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी झिरो बेस बजेटिंगचा वापर करण्यात आला. राहील लक्षात. थोडं सोपं आहे, थोडं इंटरेस्टिंग आहे. पण आपण काय करतोय? विनाकारण सगळे टाईप एकामध्ये न शिकता अर्ध्या तासाचं छोटं लेक्चर घेतोय जेणेकरून तुम्हाला ते कळेल. आज आपण 3 प्रकारचे बजेटिंग शिकलो. सगळ्यात पहिलं होतं लाईन आयटम बजेटिंग, दुसरं होतं इन्क्रिमेंटल बजेटिंग, तिसरं होतं झिरो बेस बजेटिंग. तीनही बजेटिंग महत्त्वाचे आहेत. सिलेबसमध्ये फक्त झिरो बेस बजेटिंग आहे. आम्ही जे सिलेबसमध्ये दिलं त्याच्या पलीकडे शिकवतोय. मग या शिकवल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीचा आदर करा हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. चालेल, चला ठीक आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. आपण जवळपास 8 ते 9 प्रकारचे बजेट शिकणार आहोत ज्यामधनं तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आणि आमचे टेक्निशियन येईपर्यंत थोडंसं बिअर करा, कारण थोड्या त्यांच्या तब्येती ठीक नाहीत. आम्ही खूप जास्त अडचणीमधनं सगळे लेक्चर अपलोड करतो, तरीही तुम्ही सहकार्य देत आहातच. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.